विजय होतो गड्या तुझा आहे, जिंकण्याचा नाद पाहिजे बस. सध्या बैलगाडा शरीर क्षेत्रात एक चर्चेतील वादळ आहे, तो म्हणजे निमगावकरांचा सावकार. मंडळी सध्या पण मल्हार 11-11ची मुलाखत घेतली आणि त्याच्याबरोबर हा पळला तो सध्या प्रचंड चर्चेत असणारा फॉर्म मध्ये पळणारा निमगावकरांचा सावकार आहे. तर नमस्कार दादा, ही संपूर्ण टीम आहे सावकार बरोबरची त्या ग्रुपची. त्यांनी आजच्या मैदानात प्रथम क्रमांक केलाय, त्याबद्दल प्रथमतः त्यांचं अभिनंदन. तर नमस्कार दादा. नमस्कार. काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? आज बैल 4-5 दिवस गॅपवर होता आणि आम्हाला पण खात्री होती, पायरा पण चांगला होता आमचा. मल्हार 11-11 सोबत होता आज पायरा. आम्हाला खात्री होती आज 1 नंबर होणार म्हणून. आणि ते आमचे वाटेगावचे बाया ड्रायव्हर एकनिष्ठ त्यांनी करून दिला आम्हाला 1 नंबर. सध्या भैया ड्रायव्हर वाटेगावकर आणि सावकार एक समीकरण सध्या महाराष्ट्राला बुरळ घातली त्यानं, त्याबद्दल काय सांगाल? कसा आहे, ड्रायव्हर ज्या वेळेस गाडी बसतात त्यावेळेस ड्रायव्हर सांगतात आज गट पाळा ना आपण 1 नंबर करायचा. त्यांना कॉन्फिडन्स आहे की सावकारवरती, आणि सावकार पण त्यांना तेवढा पळतोय, ते ड्रायव्हर करून धावतात आणि बैल पण पळतोय तेवढा. आज मावतीला चाललेल्या सूर्याच्या साक्षीनं मैदान पार पडलं. आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल प्रथमतः? मैदान छान, एकदम पळायसारखं मैदान होतं, बेस्ट झालं मैदान. आयोजन नियोजन कसं होतं? आयोजन नियोजन खास होतं. सध्या हा बैल म्हणजे सतत गुलाला ते, आणि त्या गुलाला मागचं रहस्य नेमकं काय? म्हणजे संपूर्ण टीम तुमची काम करत असतेच, त्याच्या मागचा संघर्ष आहे, पण त्याच्या गुलाला मागचं कारण काय? सततचा गुलाल काय सांगाल? सततचा गुलाल, पैरे पण आता उजेडात जसा बैल आला तसं पैरे पण चांगले व्हायला लागलेत, पैरे पण चांगले व्हायला लागलेत आणि त्या पद्धतीत बैल पण पळतोय, त्यामुळे सातत्यानं वरच्या नंबरातच राहायला लागले कंपल्सरी. 2026चा हा कितवा प्रथम क्रमांक आहे? 2026चा आज 11वा 1 नंबर आहे बघा. आणि गुलाल किती झाले 2026 मध्ये? तसं भरपूर गुलाल झालेत, सांगू शकत नाही तसं, तरी एक 50च्या वरती असतील आरामात. बैल आदतपणापासून पळत होता, पण असा चर्चेत नव्हता. फक्त काय करायचे, युट्यूब वाले मुलाखत घेतली तिथल्या तिथं सोडून द्यायचे, कधी चर्चेत आला नाही. बैल आदतला पण टॉप मध्ये 1 नंबर मध्ये पळाला, आणि दुसऱ्या चौशात फक्त आम्ही गॅपवर पळत होतो आणि तो राहत होता कंपल्सरी. 15 दिवसातून एकदा बैल कंपल्सरी गुलाला राहिला. सावकारचं वय किती आता? आता सायदाती झालं. कुठून खरेदी केलं सावकार? ते आमचे अमोलदादा खरात माळशिरसचे, त्यांच्याकडून गाडीतून घेतला होता. बैलाचं यश असतं त्याबरोबर अपयश पण असतं, त्यावेळी अपयशाचा आणि संघर्षाचा काळ असतो, तो काळ काय सांगून जातो? अपयशात लय संघर्ष, म्हणजे आम्ही मैदानावरती बैल नसल्यावर आम्हाला मैदानावर पण जावं वाटलं नाही एक वेळेस, आणि ज्या दिवशी गेलो त्या दिवशी रडत माघारी आलो. म्हणजे का की तिथे उणीव एवढी बसली मैदानात की ज्या दिवशी सावकार असेल त्या दिवशी त्यानं कधी नाराज केलं नाही आम्हाला. आणि बैल मधल्या काळात जरा लागलं होतं, थोडा आजारी होता, त्यामध्ये खूप त्या काही गोष्टी जाणवल्या. तर दादा म्हणजे सावकार सध्या पण पळतोय आणि लहानपणापासून पण पळतोय, बऱ्याच मैदानात तो चर्चेत पण असतो, म्हणजे मैदानात 1 नंबर करतो, 2 नंबर गुलालात सतत असतो, पण तो चर्चेत नाही. म्हणजे सध्या बरेच बैल आपण बघतो की चर्चेत असतात, पण हा बैल एवढा पळतोय 1 नंबर करतोय सलग गुलालात आहे, पण चर्चेत नाही, नेमकं कारण काय? आता कसं शेट, मोठे जे आहेत, जे आता मोठे वरच्या पायऱ्यात जे 1 नंबरच्या पायऱ्यात पळतात, ते गरीबाचा बैल म्हणल्यावर कोण देत नाही. आम्ही मामांनी तुम्हाला भरपूर वायदी वगैरे देऊन आदत मध्ये 25-30 हजार रुपये आदत मध्ये सावकारला वायदी दिली आम्ही. असं नाही की ते सावकारला वायदी दिली नाही आणि काय नाही. आणि बैल पहिल्यापासून आदत पासून ठाम दोन्ही खांदी कडून पळतो बैल, दोन्ही खांदे पळतोय. तरी बैल आम्हाला पैरे भेटत नव्हते. आमचा पायऱ्यासाठी संघर्ष खूप आहे. मग आता एवढा बैल ज्या वेळेस बैल आमचा चर्चेत आला तेव्हापासून प्रत्येक जण आम्हाला फोन करतो पायऱ्यासाठी. आता की ज्यांनी आम्हाला बैल पण दिला नाही, ज्यांना आम्ही फोन केले, ज्यांच्या पाठीमागे लागलो आम्ही बरेच दिवस, त्यांनी आम्हाला ज्यांनी नाकारलं ते आता आम्हाला फोन करून म्हणते आपण पळूया शेट, एक नियोजन करूया. आता शेट म्हणून बोलतात आम्हाला, म्हणजे कधी काळी हिनवणारे, आपल्याला कधी जवळ न करणारे आज शेट म्हणून शेट म्हणून बोलतात. मग त्यासाठी आपल्याला स्वतःचं नाव करावं लागतं, आणि ते आमच्या सावकारने, आम्ही नाही काय, पण त्यांनी करून धावलं सगळं. म्हणजे एक बैल पळाच्या जोरावरती काय करू शकतो त्यांनी ते धावून दिलं बघा, निमगावकरांचा सावकार. तर हा आहे निमगावकरांचा सावकार मित्रांनो. आजच्या मैदानात त्यानं जणू सांगून 1 नंबर केल्यासारखा केला.
आणि तो ठरला आजच्या मैदानातला महाविजेता. तर सावकारला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दादा. आणि पुन्हा एकदा संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.